सोडवायला दिल्लीलाच जावं लागणार आहे. आणि म्हणून मी पणन मंत्री महोदयांना विनंती केली की बाबा आपण आता ह्याच्या संदर्भामध्ये फार काही वेळ घालून जमणार नाही, ह्याच्यावर आता गंभीरपणे केंद्रात जाऊन बसावं लागणार आहे आणि केंद्रातूनच काहीतरी करून आणावं लागणार आहे. असं म्हटल्यानंतर मी आणि पणन मंत्री महोदयांनी आम्ही जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तातडीची याची एक बैठक लावा आणि या बैठकीतून इथं महाराष्ट्रात प्रश्न मिटणार नाही. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुम्हाला मला दिल्लीला सगळ्याला जावं ठीक आहे. लागेल, दिल्लीतूनच हा प्रश्न सुटतो. ठीक आहे. हा प्रश्न महाराष्ट्रात सुटू शकत नाही. अशी कालच म्हणजे जास्त नाही कालच या विषयावर मी पणन मंत्री महोदय आम्ही दोघांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर गोष्ट घातली. आणि त्याचबरोबर कांदा उत्पादक भागातले जे आमदार आहेत, समजा आता बार्शीचे माजी आमदार आहेत, राजाभाऊ राऊत आहेत, त्याच्यानंतर तुळजापूरचे आमदार आहेत, पाटील साहेब, आम्ही सगळेजण असं ग्रुपच केला होता आम्ही आणि ग्रुप मग जाऊन ही वस्तुस्थिती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर घातले. आमचं काम काय विलासजी, नाही, तुम्ही आमचं वस्तुस्थिती काम सांगितली. असायचं राज्याच्या पणन पणन विभाग जो आहे ना, तुम्ही तुम्ही सुचवता सरकारला, त्या हो. प्रश्नाच्या बद्दलची दाहकता तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवता. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात नसेल कदाचित, पण तुम्ही पोहोचवलं. राज्याच्या मंत्र्यांनी ते करायला हवं की नाही हा प्रश्न आहे. पण मी जयदत्तजी वेळ कमी आहे माझ्याकडे. आता पाशाबाईंनी सांगितलं की आम्ही कमिटी तयार केली, आम्ही ग्रुप तयार केला. मला तर कमाल वाटते. हा प्रश्न काय काल परवा तयार झाला का पाशाबाई? गेल्या काही वर्षापासून हा प्रश्न तयार झालेला आहे. कसला अभ्यास करताय तुम्ही? तुमच्या सारख्या नेत्यांनी अशा पद्धतीने बोलणं हे म्हणजे अवघड वाटायला लागले आमच्या सारख्या कार्यकर्त्याला. काही भाषणं आम्ही तुमचे ऐकलेले आणि तुम्ही आज म्हणता की केंद्राने कमिटी केली, आम्ही आमदारांचा ग्रुप तयार केला, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला काय तुम्ही? आणि आता तुम्ही अनुदानाच्या एक मिनिट माझं क्लिअर होऊ द्या, माझं क्लिअर होऊ द्या, माझं एक क्लिअर होऊ द्या. अनुदानाच्या गोष्टी करताय तुम्ही की आम्ही अनुदान देणार आहे, म्हणजे डोळे काढून चष्मे वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तुम्ही. पार कांदा सडला, आता तो तुम्ही निर्यात करणार आहे का सडलेला कांदा? मला तर काही समजत नाही. तुम्ही शासनाचे प्रतिनिधित्व आहात आणि तुम्ही म्हणता नाफेडनी कांदा बाजारात आणला. नाफेडला कांदा खरेदी कोणी करायला लावलं हे सांगा. नाफेडला कांदा सुद्धा तुम्हीच खरेदी करायला लावला आणि तुम्ही खरेदी केलेला कांदा आता बाजारामध्ये आल्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त ठीक आहे. करतायत. खरेदी करायला कोणी सांगितलं ठीक होतं आहे. तुम्हाला मला कांदा? माझा वेळ संपलाय.